शिवरायांचा प्रभावी रूप शिवरायांचा प्रभाव संक्षेप शिवरायांचा प्रभाव प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सगळी देणे कैसे असते सर्वांचा त्याग शांती योग राज्य साधनाची बघ कैसे करावी या होई करावे विशेष कैसे म्हणावे पुरुष या उपयाचा विशेष काय करावे तव शौर्याचा एक अंशे तव धैर्याचा संसजे तव दयाचे प्रेरणे जीवनातला एक क्षणे या व्यक्तित्वाची शांत तुझ्या कुसुमन छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु महाराज की जय। काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या विषयानं मंगलाचरण केलं। मंगलाचरण काय करावं, कधी करावं आणि मंगलाचरणाचे उद्दिष्ट काय आणि त्याची फळप्राप्ती काय या सगळ्या अर्थानं आपण विचार केला। अनेक गोष्टींचा विचार काल झाला, खूप मोठा विचार आहे मंगलाचरणात। आज आपल्याला शिवचरित्राचा विषय एका वेगळ्या अर्थानं आपण विचार करायचा आहे। त्यातला पहिला भाग आहे की शिवचरित्र का। या भारतवर्षात अनेक महापुरुष होऊन गेले, साधू संत होऊन गेले, या सगळ्यांची चरित्र आपण ऐकतो वाचतो किंवा अजून काही आता नवीन नवीन साधने येतात ज्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतो आपण, ध्वनी चित्रफित, ते लगेच लक्षात येत नाही। मग लक्षात काय येतं, व्हिडिओ म्हटले की लक्षात येतं किंवा नाटकाच्या दृष्टीनं चित्रपटाच्या दृष्टीनं नव्या काळाच्या मोबाईलच्या दृष्टीनं मोबाईलवर अनेक साधन आहेत, यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, कोणत्याही साधनानं आपण पाहू शकतो, करतो, अनेक गोष्टी करतात। पण शिवाजी महाराजांचा विषय जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय, भगवान राम भगवान कृष्ण या भारतवर्षाला यांनी तारलं, नुसतं तारलं नाही तर परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म, हे दोन्ही तिन्ही जे विषय आहेत या पद्धतीनं विचार करीत असताना धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी आली त्यावेळी रामांनी कृष्णाने किंवा अनेक अवतारांनी ह्या भारतवर्षात अधर्म संपवला आणि पुन्हा पुन्हा धर्माची प्रतिष्ठापना केली। मग तसंच चरित्र कोणाचं आहे, तसंच चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। आपल्या चरित्रात आपण जेव्हा विचार करू तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातला कुठला आदर्श घेतलाय पटकन लक्षात येण्यासारखा, त्या विषयाने कुठलं घेतलंय आपल्याला पाहता येतं। अगदी उदाहरणच द्यायचं झालं, पटकन सांगायचं तर शत्रूला कसं मारावं, मग त्या प्रसंगी ठकास महाठक व्हावं, हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात भगवान श्रीकृष्णाचा आदर्श दिसतो। अफजल खान साधा माणूस नाही आहे, महापराक्रमी आहे, परम प्रतापी आहे, विद्वान आहे, मुत्सद्दी आहे, हुशार आहे, सेनापती आहे, युद्ध कुशल असणारा माणूस आहे, सामान्य नाही। आपल्याला असं थोडं वाटतं की शिवाजी महाराजांनी मारलं, आपल्या आनंदाचा विषय वगैरे झालं, पण अफजल खान भोळा आहे, बावळट आहे, कसं तरी मारलं असं नाही, अतुलनीय योद्धा आहे। अफजल खानाची त्यावेळेची कीर्ती अशी आहे की त्याने एखादी कामगिरी हातावर घेतली किंवा बादशाहाने त्याला पाठवलं तर ज्याच्यावरती अफजल खानाची स्वारी आहे तो माणूस हातात रुमाल बांधून अफजल खानाच्या समोर येत होता, नुसतं रुमाल बांधून नाही, हातात स्वतःच साखळदंड बेड्या घालायचा आणि समोर येऊन उभा राहायचा, हा परत काय करेल याची दहशत होती। अशा अफजल खानाला, अशा कर्तृत्ववान माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं। हा विषय महत्वाचा कुठे आहे, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातला आदर्श शिवाजी महाराजांच्या पुढे आहे। कंसाला मारलं तसं, महाठक आहे, कंस साधा नाही आहे, तसंच अफजल खानाला मारलं। सुरतेत शिवाजी महाराजांनी
लूट केली. गोकुळातला विषय आपल्याला खायला कमी पडतंय. कृष्णाच्या अवतारात काय आहे, दही दूध लोणी खाल्लं पाहिजे. मग कसं फोडली पाहिजे, घराघरात जमणे. शिवाजी महाराजांनी ते केलं. शाहिस्ते खानाच्या छावणीत शिवाजी महाराजांनी उडी मारली. छावणीत म्हणजे आता तुम्ही उडी वगैरे असा विचार करताय, तसं नाही. 1,00,000 लोकवस्तीच्या मध्यभागात लोकवस्ती नाही, सैन्य वस्ती आहे. आणि त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा शाहिस्ते खान लाल महालात राहतो. आणि त्या शाहिस्ते खानाच्या त्याच्याच खोलीत जायचं आणि त्याच्याच अंगावर वार करायचा. तो नशिबानं वाचला, उडी मारली म्हणून पळून गेला. पण हे कुठं शिवाजी महाराजांनी पाहिलं? गोकुळात भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी मारली का नाही, कालियाचा डोह तेच आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या शिवचरित्रातल्या आपल्याला कळल्या पाहिजे. या अर्थाने विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून आपण मी म्हटलं की कृष्णाचा आदर्श कुठे घेतलाय, भगवान रामचंद्राचा आदर्श कुठे घेतलाय ते आपण पाहायचं. म्हणजे शिवाजी महाराज साकल्यानं त्या अर्थाने विचार करायचे ना. मग काल मी बोलताना सांगितलं, शिवाजी महाराजांचं चरित्र वेगळ्या वेगळ्या विचारांनी करत असताना 4 पद्धतीने आपण विचार करायचा आहे. पहिला विचार आहे वैयक्तिक जीवन, वैयक्तिक. दुसरा सामूहिक जीवन. तिसरा विषय राष्ट्रीय जीवन. सामूहिक जीवन याचा अर्थ सगळे मित्र मंडळी, गावातले किंवा स्वराज्यातले लोक यांच्या सुखाचा विचार शिवाजी महाराज किती बारकाईने करतात. आणि राष्ट्रीय जीवन म्हणजे राष्ट्राचं उत्थान होण्यासाठी हे मांडलेलं काही सामान्य जागीरदारी जगण्यासाठी आपण ऐश्वर्यात राहावं एवढ्या पुरतं मांडलेला उद्योग नाही. हा उद्योग पूर्ण दीर्घ विचार करून केलेला. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. पण ते करीत असताना ते राज्य रामराज्य व्हावं, धर्मराज्य व्हावं ही मागची प्रेरणा आहे. आणि ते शिवाजी महाराज करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आज उभं केलं उद्या पडून गेलं असं नाही चालणार. हे अनंत काळपर्यंत चाललं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहे शिवाजी महाराज. जे जे घालून दिलेली धोरण आहेत अत्यंत विलक्षण आहे. मग राष्ट्रीय विचारानं धोरण काय आहे याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि चौथं, वारकरी म्हणून शिवाजी महाराजांचाच अभ्यास का. काल विषय आपल्याला नारायण बाबांनी भक्तराज महाराजांनी 2 वाक्यात सांगितला की आपण धर्माचे पालन करतो. धर्म जगण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात, एक पालन आणि दुसरं खंडन. खंडनात 2 भाग आहेत पुन्हा, खंडन मंडन. म्हणजे वादविवादानंही कधी कधी धर्माचं रक्षण होतं आणि धर्माचं रक्षण कधी कधी आलेल्या शत्रूचं पारिपत्य करून होतं. आता शत्रू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येतोय, त्या अर्थाने वेगळी वेगळी शस्त्र आपल्याला वापरणं गरजेचं आहे. शस्त्र याचा अर्थ शब्द ही शस्त्र आहेत, लेख ही शस्त्र आहेत. आणि शत्रू ज्या पद्धतीने वागतो, इंस्टाग्रामवर तुम्ही शिवाजी महाराजांचा विचार व्यक्त करणं हेही आजच्या काळातलं शस्त्र आहे. इंस्टाग्राम मी नुसतं म्हणतोय, सोशल मीडिया म्हणा, अनेक अर्थाने शिवचरित्र योग्य पद्धतीनं सांगणं हेही शस्त्र आहे. शिवाजी महाराज त्या अर्थाने लोकांना किंवा शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा मूलभूत असणारा विचार, या राष्ट्राचं उत्थान, या धर्माचं आलेले ग्लानी मरगळ काढून टाकणे हा विषय जो शिवचरित्रातला आहे, ते जे पुन्हा पुन्हा त्यावर घात करतात त्यांना संपवणे. संपवण्याचा अर्थ आता शस्त्र घेऊन मारणे अशी गरज नाही. आता संपवण्याच्या लोकशाहीतल्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. त्याचे अधिकार क्षीण करणे म्हणजे संपवणे, त्याची बुद्धिमत्ता क्षीण करणे, तो मांडित असलेल्या विचारांचं सतत छेदन करणे म्हणजे संपवणे. त्या अर्थाने विचार करणं हाही विषय आहे. आणि शिवाजी महाराज जेव्हा आपण वारकरी म्हणून विचार करतो तेव्हा आपण आध्यात्मिक विषयाने विचार करत असताना शिवाजी महाराजांचा आध्यात्मिकपणा काय आहे किंवा आध्यात्मिक अनुभूती काय आहे याचा आपल्याला विचार करायचा. कसं आता खालून उलट जायचं वैयक्तिककडून आध्यात्मिककडे जायचं, तुम्ही म्हणाल तसं पुढे जाऊ. वैयक्तिककडून पुढे जायचं असं सगळ्यांना वाटतंय, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं वैयक्तिक जीवन अत्यंत समृद्ध आहे. सामान्य मनुष्य शिवाजी महाराज एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलाय आणि राजा झालाय अशातला विषय नाही. कारण शिवाजी महाराजांच्या आधीपासून शहाजीराजे आणि शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हे निजामशाही, शहाजीराजे पुढे आदिलशाही आणि मोगलशाहीतही कामात होते. अनेक गावांची नाही 2 सुब्यांची, सुपे आणि पुणे या 2 ठिकाणची, 2 ठिकाण म्हणजे हे दोन्ही तसे त्या काळात जिल्ह्याच्या विषयानं असणारी गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा सुबे, त्याच्या अंतर्गत काही भाग आहेत. या 2 ठिकाणाची सुभेदारी असणारे शहाजीराजे हा एक भाग. मालोजीराजे तसेच आहे. त्यांचे वडील बाबाजीराजे वेरूळचे पाटील आहेत.
म्हणजे सामान्य असामी नाही हे 100%. पुढचा विषय असा आहे की शहाजीराजांचं चरित्र आपल्याला थोडंफार माहीत आहे, मालोजी राजांचं त्याच्यावर थोडंसं कमी माहीत आहे. पण मालोजी राजांना हा माणूस आपल्या पदरी पागा बाळवतो म्हणून निजामशाह बोलवून घेतो. पागा याचा अर्थ आपल्याकडं लढाऊ हशम ठेवतो. अनेक लोक लढायला युद्धाला उपयुक्त असणारे मालोजी राजे सांभाळतात आणि म्हणून निजामशाह त्याला बोलवून घेतो. म्हणजे काय सामान्य माणूस आहे का, कीर्ती मोठी आहे. आणि मग तिथं राहिल्यावर पुढचे अनेक गावांचं इनाम आहे, पुढच्या गोष्टी आहेत, विषय पुढे आहेत. तसंच शहाजीराजे सामान्य नाही आहे. शहाजीराजे काय करतायत, शहाजीराजे निजामशाही चालवत आहेत. निजामशाहीला औरंगजेब आणि आदिलशाह, औरंगजेब नाही मुघलशाही आणि विजापूरची आदिलशाही दोघांनी मिळून हल्ला केला आणि निजामशाही संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात निजामशाही ज्यांनी वाचवली ती शहाजीराजे आहेत. भातवडीचं युद्ध आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल मला माहीत नाही. साकल्याने जेव्हा विचार करतोय तेव्हा पुढे बोलू आपण. निजामशाही संपवण्यासाठी विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीची मोगलशाही म्हणजे औरंगजेबाचा वडील त्यावेळेस सत्तेत आहे, या दोघांनी मिळून एकत्रित निजामशाहीवर हल्ला केला. इंदापूरच्या जवळ भातोडी नावाचं गाव आहे आणि या भातोडीत ही लढाई झाली. यावेळी लढाईच्या या काळात शहाजीराजे तरुण आहे. तरुण म्हणजे अवघे 20 ते 25 वर्षे आयुष्य असतानाच्या काळातले. आणि या युद्धात त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. काय केलं, या दोघांचाही पराभव केला. म्हणजे दोन पातशाचा एका वेळी पराभव करणं सामान्य गोष्ट नाही. पुढे शहाजीराजांना अनेक गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणजे ते वजीर झाले निजामशाहीचे. नुसते वजीर नाही, निजामशाहीच त्यांनी चालवली. निजामशाहाला मांडीवर घेतलं आणि राज्य सिंहासनावर बसून राज्य चालवलं वजीर म्हणून. म्हणजे शहाजीराजांचा विचार करीत असताना वजीर असणारा, वजीर याचा अर्थ प्रधान, मुख्य प्रधान, पंतप्रधान. आज भारताचे पंतप्रधान आपल्याला माहित आहे. असा असणारा शहाजीराजांचा महाराष्ट्रातला वजन किंवा मान सन्मान, त्यांच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले हे सामान्य व्यक्तिमत्व नाही. म्हणजे घरात धनसंपदा, नोकर चाकर, शेती वाडी अनेक विषयांनी दरवर्षी असणारं उत्पन्न सगळं उत्तम आहे. पण हे सगळं उत्पन्न असून सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराज प्रयत्नशील राहतात. हा त्यांचा सगळ्यात पहिला गुण आहे. म्हणजे कुठल्याही धनसंपदेकडे त्यांचं मन नाही आहे. त्यांना स्वराज्य निर्माण करायचं आहे, पैशासाठी संपत्ती वाढवण्यासाठी नाही. स्वराज्य निर्माण करायचं आहे स्वतःच्या धर्माच्या उत्थानासाठी. स्वराज्य निर्माण करायचं आहे रयतेच्या सुखासाठी. स्वराज्य निर्माण करायचं आहे इथं आलेली धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी. हा सगळ्यात त्यांच्या जीवनातला महत्वाचा विषय आपण विचार करायचा. वैयक्तिक गुण काय, इतके गुण आहेत ना, म्हणजे सांगावे तेवढे कमी आपल्याला गुण सापडतील. थकून जाऊ आपण, इतके गुण शिवाजी महाराजांच्या चित्र आहेत. म्हणजे परमात्म्याचं चिंतन करीत असताना मूलही थकून जातो आणि शेषही थकून जातो असं आपले अभंग अनेक सांगतात. शेष म्हणजे वेगळ्या अर्थाने विचार करायचा. शेष म्हणजे सहस्त्र ज्याला फणे आहे, म्हणजे 1000 मुख असणारा, तोंड असणारा आहे. 1000 तोंडाने भगवंताची स्तुती करूनही तो थकून जातो. आम्ही तर सामान्य लोक आहोत. शिवाजी महाराजांची स्तुती इतके गुण आहे की आम्ही थकून जाऊ, आपण थकून जाऊ असा विषय. किती गुण आहे, किती गुण आहेत नाही, अनेक गुणांचा समुदाय आहे, समुच्चय आहे, गुच्छ आहे. जसं परमात्मा पांडुरंगाचा विचार कर, आनंदाचा कंद म्हटलेला आहे. आनंद म्हणजे श्रीखंड खाल्लं की आनंद प्राप्त होतो, मुखाला आणि मेंदूला आनंद प्राप्त होतो, पोटाला होतो, शरीराला होतो, अजून पुढचा भाग झाला. पण हा एक आनंद झाला. अशा अनेकांचा आनंदाचा समुच्चय आणि त्या समुच्चयाचा कंद असं परमात्मा पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. आनंदाचा कंद, कंद म्हणजे गड्डा. अनेक गोष्टी एका ठिकाणी येतात त्याला कंद म्हणतो आपण. किंवा कंद म्हणजे अजून दुसरा विषय आहे की मूळ, कांद्याचा कंद. कांद्याचा म्हणण्यापेक्षा निशिगंधाचा कंद. निशिगंधाचा रोग कशाने येतो, त्याचा कांदा काढून लावला की ते कंद म्हणजे कांदा. म्हणजे त्याचं आनंदाचं मूळ. तसं अनेक गुणांचं मूळ शिवचरित्रात आपल्याला सापडतं. अनेक गुण सापडतात. काय सापडतात,
वैयक्तिक जीवनात त्या एक एक गुणाची जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर एका गुणाने एका माणसाचं चरित्र समृद्ध होऊन जातं. त्याच्याबरोबर अनेक गोष्टी समृद्ध. मातृभक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराज, परम मातृभक्त आहेत, परम पितृभक्त आहेत. शिवाजी महाराज देशभक्त आहेत, उत्कट देशभक्त आहेत. अनेक ठिकाणी म्हणजे ही प्रत्येक गोष्ट 2-2, 4-4 वाक्यात किंवा एक उदाहरणाने मी सांगेन. आधी सगळेच गुण मला जेवढे वाटतात ह्याच्यापेक्षा अजून सापडतील. समुद्राच्या तळाशी जावं, उडी मारून हातात मोती घेऊन यावं. समुद्रातले मोती सांगतात का वंजळीत आणल्यावर? वंजळीत किती आहेत सांगता येत नाही, वंजळ आहे, गणना मोजायची तेवढी आहे. तसं शिवचरित्राचा अभ्यास कराल किंवा करू तेव्हा शिवचरित्राच्या समुद्रात गेल्यावर हातात जर काही मोती आले तर ती मोजता येणार नाही. तशी शिवाजी महाराजांची गुण आहे. शिवाजी महाराज परम मातृभक्त आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला विषय आहे. राजगडावर शिवाजी महाराजांच्या आईसाहेब राहत आहेत. मातृभक्त म्हणजे मातृभक्ती सांगतात. आणि समोरच्या बाजूला सिंहगड आहे, कोंढाणा. आणि ते कोंढाण्यावरचं निशाण मला रोज डाचतंय. तो कोंढाणा स्वराज्यात कधी येईल सांग. आत्ता जातो येतो शिवाजी महाराज म्हणतात. मग तानाजी मालुसरे आली, मग तो पुढचा सगळा विषय, पत्रिका द्यायला आली पोराच्या लग्नाची. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या पोराचा, हे पुढचं भाग झालं. पण शिवाजी महाराज आईची इच्छा पूर्ती करण्यासाठी सगळीकडे काम करतात. आईची इच्छा काय ते पूर्ती करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मातृभक्त आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा विचार जेव्हा गागा भट्टाने शिवाजी महाराजांना सांगितलं की 1 लाखाचं पायदळ घोडदळ उभा करतो, शेकडो किल्ले उभा करतो, आरमार उभा करतो, आणि असा माणूस राजा नाही होत हे बरं नाही झालं पाहिजे. तुम्ही सिंहासनावर बसलं पाहिजे. शिवाजी महाराज बिनप्रतीने सांगतात, सिंहासनावर बसण्यासाठी मी हे सारं केलेलं नाही, मला काही राजा म्हणून बसण्याची हौस नाही, पण तुम्ही बसलं पाहिजे. दुसऱ्यांना सांगताय केलं पाहिजे. कारण त्यातला अजून एक भाव आहे. आपल्या हिंदू धर्मात जसं भगवत दर्शन हे परम पवित्र आहे किंवा दर्शन करणं हे काय म्हणायचं त्याला आपल्याला कर्तव्य म्हणून सांगितलं आहे, तसं राजदर्शन हेही पवित्र सांगितलं. पूर्वीच्या काळी राजा राजभवनात बाहेर यायचे आणि जनतेला दर्शन द्यायचे. कारण राजाला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे. हिंदू धर्मात विष्णूचा अवतार म्हटलेला आहे. तुम्ही आम्ही सगळे लोक या पृथ्वीचं अपत्य आहोत, राजा मात्र पृथ्वीचा पती आहे. लक्षात येतोय ना मी काय सांगतो? राज्याभिषेक होणं म्हणजे जमिनीचं आणि राजाचं लग्न होणं अशा अर्थात ते आहे. राजा हा विष्णूचा अंश आहे आणि विष्णूचा प्रतिनिधी म्हणून विष्णू आणि पृथ्वी म्हणजे रमा, मग त्या दोघांचं लग्न असा तो भाग आहे. राजा हा विष्णूचा अंश आहे. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विषयानं गागा भट्ट म्हणतात की आम्हाला धर्मानं राजदर्शन सांगितलेलं आहे, मग राजदर्शन म्हणून आम्ही परक्या लोकांचं दर्शन, मुसलमान राजाचं दर्शन घ्यायचं का? जो विष्णूचा वैरी आहे त्याचं कसं काय दर्शन घ्यायचं? दर्शन तुम्ही योग्य आहात, तुम्ही राजा म्हणून झालं पाहिजे, पण तरीही नकार देतात. धर्माची आज्ञा म्हणून मी सांगतो, काशी क्षेत्राचा मुख्य आहे म्हणून मी सांगतो की तुम्ही राजा झालं पाहिजे, तरी विनम्रतेनं नकार देतात. आणि मग आईसाहेब म्हणतात की आता माझ्या तू सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, आता मी थकले भागले, आता ही शेवटची इच्छा आहे की तू सिंहासनावर बस. कथा म्हणून भाग धरा. खरं खोटं इतिहासाच्या अभ्यासात असंच झालंय लिहिलंय हे मागं पुढं सोडा, पण हा भाव जर विचार केला तर शिवाजी महाराज आईची आज्ञा म्हणून सिंहासनावर बसतात. किंबहुना राज्य स्थापनेच्या केलेल्या सुरुवातीपासून सिंहासनावर बसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आईची आज्ञा म्हणूनच करतात. अनेक गोष्टी विचार आहे. अफजल खानाच्या भेटीला जाताना तुमच्या आमच्यासारखी सामान्याची आई असती तर तिने सांगितलं असतं तो क्रूर आहे, महापापी आहे, चांडाळ आहे, घातकी आहे, तुला मारील, जाऊ नको, घरात बस. घरात नाही, कोटी घरात बस, मी दार लावून बसते. पण शिवाजी महाराजांची आई म्हणते जा, नुसतं जा नाही, वडिलांचं उट्ट फेड. कारण या अफजल खानानं तुझ्या वडिलांना हातात पायात बेड्या घातलेल्या आहेत.
शिवाजी महाराज आईचे शब्द पुरे करतात. नुसतं तेवढं नाही, आई काय सांगते, मला कुंतीच्या पंक्तीला बसव. कुंतीच्या पंक्तीलाचा अर्थ फार विशाल आहे, सोपा नाही. शब्द 3च आहे. कुंतीचे 5 पराक्रमी पुत्र असे की 18 औक्षणीचं सैन्य त्यांनी संपवलं, अधर्मी लोकांचं सैन्य त्यांनी संपवलं. त्या कुंतीच्या बरोबरीला माझी बसायची इच्छा आहे, तू ते कर. आईची इच्छा पूर्ती करणं हे शिवाजी महाराज इथं दिसतं. पण पुत्रही काही सामान्य नाही आहे हो. कुंतीच्या पंक्तीला याचा अर्थ, इथला अर्थ अभिप्रेत असा आहे की कुंतीचा अपमान गांधारीने एकदा केला. माहिती आहे का कथा? का सांगू द्या? सांगा म्हणाले की सांगा. हस्त नक्षत्रामध्ये घरोघरी भोंडला खेळतात आपल्या महिला मुली. भोंडला असतो का नाही, हदगा हदगा. ते हदग्यात सुरुवातीलाच गाणं असतं, हदगा गांधारी पूजिते. हदगा म्हणजे हत्ती. हत्ती गांधारीनं पूजला हस्त नक्षत्राच्या ह्याच्यावर. आणि गांधारीनं जेव्हा हत्ती पूजा केली, ते भोंडला वगैरे काय बाकीची गाणी म्हणणं विषय कमी जास्त सोडून द्या, पण हस्ताच्या विषयानं पूजा केली. आणि त्या पूजेला सगळे आपल्या बरोबरीचे लोक बोलवले. राजा आहे मग बरोबरीचे लोक बोलवले, देशोदेशीचे राजा राण्या त्यांच्या बोलवल्या. आणि त्यांनी येऊन गांधारीच्या त्या हदगा पूजेला थांबले. आणि गांधारीनं खरोखरचा हत्ती पूजा केली. आणि त्यावेळी कुंती आणि तिचे पुत्र वनवासात आहेत. कुंती मात्र तिथे आहे. कुंतीला तिने हिणवलं, गांधारीनं हदगा करताना कुंतीला हिणवलं. बघ राजानी राणीनं कसा का हदगा पुजायचा असतो, तुझी काय ऐकत आहे, असं थोडंसं हिणवलं. ते शल्य तिला वाटलं, कुंतीला ते शल्य वाटलं. माझे पोरं वनवासात आहेत, सध्या काहीच नाही, कसं काय करावं, कसं जगावं, कसं राहावं, दुःख वाटलं. की पुढं भीमाची अर्जुनाची जेव्हा भेट झाली तेव्हा तिने सांगितलं, असं असं गांधारीने केलं, मला शल्य वाटतंय, काय करावं. अर्जुन आणि भीम म्हणले, काही काळजी करू नको, तुझा हदगा आम्ही करू. हत्ती आणतो, साधा सुद्धा हत्ती नाही, कोणाला पाहायलाही नशिबात नसतो तसा हत्ती आणतो. अकराळ विक्राळ महाप्रचंड, सामान्य हत्ती आणत नाही. कुठला आणतो? इंद्राचा ऐरावतच आणतो. 1000 सोंडेचा हत्ती आहे इंद्राचा ऐरावत. म्हणजे समुद्र मंथन केलं, त्यातून 14 रत्न प्रगट झाली, त्यातला एक ऐरावत आहे, तो हत्ती आणतो. कसं काय शक्य आहे? भीमानी आणि अर्जुनानी इंद्रावर स्वारी केली. इंद्रावर स्वारी केली. इंद्र म्हणला, स्वारी बिरी भानगड युद्ध नको, तुला काय पाहिजे? मला हत्ती पाहिजे, आईला हत्ती पूजायचा आहे, ये घेऊन जा. लक्षात ठेवा, भीमानी स्वर्गात गेला आणि हत्ती आणला. कसा गेला? त्याच्यासाठी अर्जुनाने बाणाची शिडी केली. भीम त्याच्यावरून गेला, खांद्यावर हत्ती घेऊन खाली आला. लक्षात ठेवा. यात अनेक दुसरेही भाव आहेत, दुसऱ्याही कथा आहेत किंवा त्याचे विषय आहेत. आईची इच्छापूर्ती करणारा पराक्रमी पुत्र प्रसंगी इंद्रावर स्वारी करावी लागली तरी करेन. ती इच्छा, आईची नुसती इच्छापूर्ती नाही, आईच्या अपमानाचा बदला घेणं हे पुत्राचं पहिलं कर्तव्य आहे. ते इथं शिवाजी महाराजांच्या चरित्रात दिसतं. अफजल खानाच्या बाबतीत आईचा अपमान केला का? वडिलाच्या हातापायात बेड्या घातल्या. दुसरं, ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांची यानं हत्या केली, त्याचं उष्ण फेड, त्याला मार, सोडूच नको. आई आहे ती अशी आहे, पुत्र आहे तो असा आहे. आईची इच्छापूर्ती करणारा पुत्र आहे, मातृभक्त आहे, पितृभक्त आहेत शिवाजी महाराज, परम पितृभक्त आहे. वडिलांच्या अपमानाचा बदला घेणं पुत्राचं कामच मुळात काय आहे? वडिलांची इच्छापूर्ती करणं. किंवा पुत्र या शब्दाचा पू नावाच्या नरकातून जो तारणतो म्हणजे बापाला नरकात जाण्यापासून वाचवतो, त्याला म्हणायचं पुत्र. पुत्राचे कर्तव्य आहे. कोणत्याही माणसाला जन्मदत्त अनेक कर्तव्य असतात, त्यामधलं वडिलांना नरकात जाण्यापासून काढणं हे त्याचं पहिलं कर्तव्य. ते धर्मशास्त्र काय सांगतं पुढे खूप आहे. पुत्र संतती पुत्राला झाली की वडील नरकात जाणं, म्हणजे वंश सातत्य राहिले की संपला विषय. गुरुऋण, मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण, 4 ऋण आपल्याला. समाजाने आपल्या वाढीत विकासात जे काही केलेलं काम आहे ते आपल्याला समाजाला पुन्हा देणं म्हणजे समाज ऋण. गुरुने जे आपल्याला दिलेलं ज्ञान आहे ते पुन्हा पुढच्या पिढीकडे संक्रमित करणं. घेतलेलं ज्ञान पुढच्याला एकाला नाही, 10ला नाही, 100ला देता येणं म्हणजे गुरुऋण. गुरुऋण घेणं आणि फेडणं दोन्ही विषय.
पितृऋण, आपला जन्म पितृऋण आहे. आपण नवीन संतती निर्मिती करणं हे पितृऋणातून मुक्ती आहे. मातृऋण मात्र कधीही भेटत नाही. शिवाजी महाराज पितृऋण फेडतात. वडिलांना पितृऋणाने ते धर्मशास्त्राने ते पण आहे, वडिलांचा अपमान करण्याचा बदला घेतात. अफजल खानाला मारतात, बाजी घोरपड्याला घरी जाऊन मारतात. शिवाजी महाराज पितृभक्त आहेत. अजून एक विषय आहे, शिवाजी महाराजांची शहाजीराजांची अनेक वर्षांनंतर भेट झाली अशी कथा आहे. जेजुरीला भेट झाली. कुणी आहे का जेजुरीची इथलं? माहित आहे का? नाही. असो, आपण जेव्हा जेजुरीला जाऊ ना तेव्हा आपल्याला जसा खंडोबा लक्षात यायला पाहिजे. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी आपण म्हणा पालखी सोहळ्यात किंवा जाताना येताना दिंडीत असलं पाहिजे. पण तिथं लक्षात आलं पाहिजे शिवाजी महाराज इथं येऊन गेले. काय झालं? शहाजीराजांची शिवाजी महाराजांची भेट जेजुरीला झाली असं सांगितलं जातं. मग शिवाजी महाराजांनी शहाजीराजे येण्यापूर्वी केव्हा येणार आहेत त्याच्या आधी तिथे येऊन थांबले. लक्षात ठेवा, ज्येष्ठाने कनिष्ठाने कसं वागावं एकमेकाशी. ज्येष्ठ येणार आहेत त्या ठिकाणी कनिष्ठाने आधी जाऊन थांबावं. नाही तर ज्येष्ठाने येऊन थांबायचं, कनिष्ठाने तासाने यायचं असं नाही. ज्येष्ठाचा तो अपमान आहे, वडिलांचा तो अपमान आहे. शिवाजी महाराज आधी जाऊन थांबले. शहाजीराजे आले, आलेली वर्दी आली की शिवाजी महाराज त्यांना सामोरे गेले, त्यांना घ्यायला उलट गेली. काय फरलांग, 2 फरलांग, कोसभर, काय मैलभर, किलोमीटर, काय अंतर तिथपर्यंत गेली. घोड्यावरून गेली आणि मग महाराज साहेब दिसायला लागली, घोडा सोडला. ते ज्येष्ठ आहे, आपण उच्चासने जायचं नाही. तुम्हाला आता त्यातला पुढचा भाव लक्षात येण्यासारखा विषय सांगतो. पंढरपुरापर्यंत ज्ञानेश्वर माऊली रथात बसून येतात. पालखी सोहळा पालखीत बसून येतात, रथात बसून येतात. लक्षात येत आहे का? हा, आषाढी वारीला कसं येतात? रथात, पालखीत येतात. आणि पंढरपूरच्या वेशीवर आलं की रथ पालखी सोडून देतात. कारण देवाचं नगर आहे. देवाच्या नगरात आपण पालखीत बसणं, रथात बसणं हा देवाचा अपमान आहे. मग हातात पादुका घेऊन आणले जातात. लक्षात ठेवलं. शहाजीराजे समोर आले. शिवाजी महाराजांनी घोडा सोडला, पायतान सोडलं, चप्पल काढून टाकली थोडक्यात आणि सामोरे गेले. हाताला रुमाल बांधून, वडील आहात, मला कृपा करा. वडील दिसल्यावर पायावर डोकं ठेवून पाया पडले. फक्त वारकरी संप्रदायात शिल्लक आहे. आता उत्तर भारतात आता पायावर डोकं ठेवून पाया पडायची पद्धत फक्त आपल्याकडे शिल्लक आहे. बाकी सगळे असं खाली हात लावतात पाया पडतात. डोकं ठेवायची भानगड नाही. पायावर डोकं ठेवून पाया पडले. महाराजांना पालखीत बसवलं शहाजीराजांना आणि पालखी उचलल्यावर पहिल्यांदा पुढं आपण खांदा दिला. वडिलांना घेऊन मुक्कामावर आले. मग हे पितृभक्ती आहे तर काय? पुढे अनेक गोष्टी सांगता येतील. शहाजीराजांसाठी काय काय केले शिवाजीराजांनी. परम मातृभक्त आहेत, परम पितृभक्त आहेत, परम देशभक्त आहेत. सगळं चरित्रच त्यासाठी. सगळा विषय प्रत्येक गोष्टीत उत्कट देशभक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात दिसून येते. जे जे करतायत ते देशासाठी. सुरतेवर स्वारी केली. सुरतेवरच नाही, अनेक गावांवर स्वारी केली जिथं धनसंपदा भरपूर आहे आणि तिथून ती धनसंपदा आणली, स्वराज्याच्या खजिन्यात भरली. पण भरून घरी घेऊन येत असताना, घरी याचा अर्थ स्वराज्यात घेऊन येत असताना, कोशात घेऊन येत असताना शिवाजी महाराजांना बरोबरच्या सगळ्या मावळ्यांना किंचित सुद्धा मोह झाला नाही की आता एवढ्या लाखभर मोहरा आणल्यात, लाखभर होऊन आणलेत, एवढं सोनं आणलंय, यातली एक मोहर घ्यावी, बायकोला अंगठी करावी, 4 पुतळ्या घ्याव्यात, बायकोच्या गळ्यात घालावं, कोणालाही झालं नाही. हे आणलेलं हे देशाचं आहे. इथं न मम, ही देशभक्ती आहे. आदर, ज्येष्ठांचा आदर शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसून येतो. मी हे सांगितलं म्हणजे शहाजी महाराजांचा सांगितला, आईसाहेबांचा सांगितला, गागा भट्टांच्या विषयाने सांगितला. शिवाजी महाराजांनी अनेक ज्येष्ठ तत्कालीन महाराष्ट्रात असणारे जे विद्वान लोक आहेत त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्याचे नाव उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून त्यांना काही दंडवत घालून उपहार म्हणजे त्याला भेट दिली हा एक भाग आणि त्यांच्याकडून अनुग्रह घेतला, गुरु उपदेश घेतला असं उपलब्ध आहे. जयसिंगराव पवार महाराष्ट्रातले मोठे इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांनी त्याची यादीच तयार केली अभ्यास करून शिवचरित्र. मोरया गोसावी चिंचवड यांच्याकडून शिवाजी महाराजांनी उपदेश घेतला.
चिंतामणी गोसावी चिंचवड, सिद्धेश्वर भट्ट ब्रह्मे. प्रत्येक माणसाचं चरित्र सांगत नाही, त्यातच सर्व विषय संपेलन पुढे जायचं राहील. सिद्धेश्वर भट्ट ब्रह्मे चाकण, तुम्ही आहे का चाकण परिसरातलं? पुणे चाकण लक्षात येईल मग काय आहे माणूस. काय माणूस आहे, फार विलक्षण आहे ती माणसं. प्रत्येक जण त्यांच्या गावात त्यांच्या भागात म्हणा किंवा त्या काळात विलक्षण आहे. हे ब्रह्मे जे आहेत ना चाकणचे, हे नित्य घरातलं अनेक संपलं की 10-11 वाजता गावातल्या चक्रेश्वर महादेवाला दर्शनाला जायचे. आणि सतत दुष्काळ पडला गावात, पाऊस नाही काही नाही, 2-4 वर्ष गेली. आणि दर्शनाला जाता येता ते लोक गावागावातल्या कट्ट्यावर बसलेले असतात, फळ्यावर बसलेले असतात आणि टिंगल करतात. तशी यांची टिंगल केली आहे. हो शास्त्री बुवा काय काय म्हटलं, तुम्ही एवढं जप तप करता, देवदेव करता, दर्शन करता, अमकं करता, काही करता, पाऊस पडे ना, सांगा पाऊस पडेल का? तुमच्या तपानं काही झालं तर बघा, पाऊस पडेल का? दिवस पावसाचे नाहीत काही नाहीत, पण लोकांनी छेडलं, त्यांना त्रास दिला. ते म्हणले पाऊस पडेल, लोकांना उत्तर द्यायचं म्हणून बोलून गेले पाऊस पडेल. ती महादेवाला गेले आणि महादेवाचं दर्शन करून परत आले. परत येताना मुसळधार पाऊस पडला. का? भगवंताची कृपा. याने दिलेला शब्द खाली घालायचा नाही. ते सिद्धेश्वर भट्ट ब्रह्मे यांना शिवाजी महाराजांनी काही वर्षासन लावून दिलाय. म्हणजे पूजन करतात शिवाजी महाराज ज्येष्ठांचं, असं मला म्हणायचं आहे. त्यात गोपाळ भट्ट महाबळेश्वरकर यांच्याकडून अनुग्रह घेतला होता. हे सूर्योपासक आहेत, त्यांना काही वर्षासन लावून दिलाय. महंत केवळ भारती वाई बसले केंजळची, देव भारती औंढ्या तिथले, मौनी बुवा पाटगावचे कोल्हापूर बसलं, सीताराम वाजपेयी हे कर्नाटकातले, पुरुषोत्तम भट्ट धर्माधिकारी कुंभकोणमचे, रत्नागिरी गोसावी, तान पाठक, श्रीधर भट्ट पंडित, केशव पंडित, परमानंद गोसावी, नारायण आश्रम, शीतलपुरी उर्फ उचलपुरी, गागा भट्ट, तुकाराम महाराज. शिवाजी महाराजांनी यांच्याकडून गुरुपदेश घेतलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे की हे आहे शिवाजी महाराज काय आहेत, ज्येष्ठांना आदर देणारे. ज्येष्ठ अनेक अर्थाने आहेत. ज्येष्ठ कुठल्या कुठल्या विषयाने आहेत? धर्मातले मोठे, वयानं मोठे, अधिकारानं मोठे, या सगळ्यांना शिवाजी महाराज वंदन करतात. म्हणजे शिवाजी महाराज आदर कसा देतात हा विचार जेव्हा करायचा तेव्हा हा विचार करायचा. शिवाजी महाराज कामाचं कौतुक करणारे गुणग्राहक आहे. अनेक गुणातला एक गुण बोलून गुणग्राहक आहे. कोणत्याही युद्धात लढाईत जे काही मावळे पराक्रम गाजवतात त्यांना मानानं दरबारात काही उपहार देतात, भेटी देतात. कुणाला कानातले चौकडे देतात, चौकडे म्हणजे कानात घालायचे कुंडल आपण म्हणतो ते. कुणाला गळ्यात घालायचे मोत्याचे कंठे देतात, कुणाला पागोट्यावर घालायचा तुरा देतात, कुणाला मानाची पागोटी देतात, कुणाला हातात घालायचे सोन्याचे कडे देतात, कुणाला अख्खा पोशाख देतात, शिरपाव म्हणायचे त्याला, 3.5 वस्त्र असतात त्या. कुणाला चौरी देतात, कुणाला घोडा देतात, कुणाला हत्ती देतात, कुणाला जमीन देतात, कुणाला वर्षासन देतात. लक्षात ठेवलं. शिवाजी महाराज गुणग्राहक आहे आणि शिवाजी महाराज उत्तम मित्र आहे. संगत कृषी असावी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याची असावी. मित्र म्हणून शिवाजी महाराज फार विलक्षण आहे, विलक्षण आहे. शिवचरित्रात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांचा परमसखा आहे आणि शिवाजी महाराज त्याला बरोबर घेऊन अनेक युद्धात उतरले. तानाजी महाराजांचं उदाहरण सगळ्यांना आपल्याला माहिती. मित्र आहे लहानपणापासून. केव्हा आला माहित नाही शिवाजी महाराजांच्या बरोबर. गोदाजी जगताप केव्हा शिवाजी महाराजांच्या बरोबर आले माहित नाही, पण शिवाजी महाराजांची बालसखी. देसाची कंक केव्हा आले माहित नाही, पण बरोबर आहे. अनेक गोष्टी बरोबर आहे. आणि आपल्या मित्राला कामगिऱ्या देतात, तसं कौतुक करतात, गुणग्राहकतेने कौतुक करतात, झालेल्या कामगिरीची पाठ थोपटतात. शिवाजी महाराज किती गुणग्राहक आहेत. किंवा कामगिरीच्या बाबतीत दुसरा विचार जेव्हा करायचा आहे तेव्हा कोंडाची फरसंद नाव ऐकून आहे, सिनेमा पाहिला असा म्हणून. कोंडाची फरसंदाला शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्याची कामगिरी दिली. त्यांनी तो काबीज केला. 350 बुरुजाचा किल्ला आहे. अवघ्या 60 लोकांशी त्याच्यावर स्वारी केली, किल्ला जिंकला.
60 बरं का, लक्षात ठेवा. किल्ला जिंकला. पण शिवाजी महाराजांना असं वाटत होतं, त्याचे कारण 2-3 आहे. कोंडाजी फर्जंद जेव्हा स्वारीला निघाला, पन्हाळा जिंकायला निघाला, शिवाजी महाराजांपासून निघाला, तेव्हा कोंडाजी फर्जंदाला शिवाजी महाराजांनी कामगिरीच्या आधीच बक्षीस दिले. पहा बरं का, असं राजा जगात कुठं दिसणार नाही. कामगिरीच्या आधी बक्षीस. कामगिरी केल्यावर कुणीही बक्षीस देत आहे. हल्ली तेही देत नाही, पण देणारी माणसं असतात. पाठीवर कौतुकाची थाप मारणं सुद्धा आनंदाचा विषय असतो. कामगिरी केल्यावर बक्षीस देतात, हातात कडे तोडे अमकं तमकं सगळं घालतात. पण शिवाजी महाराज कोंडाजीला आधीच बक्षीस देतात. हातातलं कडं काढलं, कामगिरीला जाताना सोन्याचं कडं त्याच्या हातात घातलेलं आहे शिवाजी महाराज. अंतरीचा भाव पहिला असा आहे की कामगिरीवर जाईल, कामगिरी फत्ते करील, 100% पन्हाळा येईल, पण परत येईल का नाही भीती आहे. मग जिवंत असताना, समोर असताना हातात कौतुक करणं महत्वाचं, की गेल्यावर करणं महत्वाचं, हा त्यांचा शिवाजी महाराजांचा भाव आहे. आणि दुसरा, कामगिरीला गेल्यावर अपयश घेऊन येणारच नाही, यशच घेऊन येणार, म्हणून आधीच पुरस्कार. जाताना आधीच हातात कडं घातलं की हातातलं कडं दिसले की कामगिरी अर्धी कापून जायची इच्छाच होणार नाही ना, यशस्वीच करणार. हा त्यातला भाव. शिवाजी महाराज असे आहे, मित्रांसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. मित्रांबरोबर मातीत बसतात, मातीत खेळतात, रस्त्यानं त्यांच्याबरोबर हिंडतात, फिरतात, मित्रासाठी काही करतात. जिथं मित्रही कसे आहेत, जिथं शिवाजी महाराज उभारले तिथं ते कष्ट करतायत, जिथं शिवाजी महाराज कष्ट करून घाम गाळतायत तिथं ते रक्त गाळतायत, आणि जिथं शिवाजी महाराज युद्धात रक्त सोडतायत किंवा गाळतायत, पडतायत, तिथं त्यांचे मित्र जीव सोडतायत. मित्रही असे. आणि त्या मित्रांसाठी शिवाजी महाराज सगळं काही करतात. पुरंदरच्या तहाला शिवाजी महाराज मिर्झाराजांच्या बरोबर बसले, आणि पुरंदरचा तह मिर्झाराजाशी करीत असताना मिर्झाराजाचा दूत येतो आणि सांगतो पुरंदराचे किल्लेदार पडले. आता थोड्याच वेळात आपण किल्ला घेतो. किल्लेदार नाही, पुरंदराचा योद्धा मोरारबाजी देशपांडे पडले, युद्धात पडले, आणि थोड्या वेळात आपण किल्ला घेतोय. आणि ते बातमी ऐकली, शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायला. मिर्झाराजे त्याला म्हणाले, राजाजी, राजाला असं अश्रू जाणं बरं नव्हे. युद्ध, युद्धभूमीवर मरण येणं जाणं चालणार, पण राजाने एका माणसासाठी अश्रू घालणं खरं नाही, बरं नाही. शिवाजी महाराज म्हणले, राजाजी, मिर्झा राजाला राजाजी म्हणे, राजाजी आपकी बात सही है, किंतु एक बात सुनो. मोरारबाजीने काय केलं, कसे पडले सांगा म्हणे. आणि मग मोरारबाजीने युद्धात काय पराक्रम गाजवला त्याने सांगितलं. कसं केलं, कसं युद्ध केलं. अवघ्या 700 लोकांशी मैदानात येऊन दिलेर खानाची फौज परास्त केली. शेकडो पठाण मारले. एकानं किती मारले गणती नाही. आणि सगळा सुलतान ढवा किंवा या दिलेर खानाचं जे काही प्राबल्य असणारा सैन्याचा जे काही चढाव होता तो सगळा मोडून काढला. आणि मिर्झा राजांना मोरारबाजीचा मृत्यू कसा झाला कळाल्यावर मिर्झा राजांनाही अस्वस्थता आली. म्हणजे माझा एक एक माणूस, माझा एक एक मित्र इतका मोलाचा आहे की तो जिवंत राहायला पाहिजे, हा भाव. पण गेला तर त्याच्यासाठी राजा सुद्धा दुःख करतो, हा मैत्रीतला भाव. आता राजा दुःख करताना दिसत नाही. राजा म्हणूनही करत नाही, मित्र म्हणूनही करत. मैत्री कशी आहे, बंधुता कशी आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातली बंधुता विलक्षण आहे. शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज थोडले आपल्याला माहिती आहे, धाकटे भाऊ माहीत नसतील. एकोजी राजे, तंजावरचे राजे, शहाजी राजांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र, यांच्याशी असणारी बंधुता शिवाजी महाराजांची विलक्षण आहे, लक्षात ठेवली पाहिजे. थोरले बंधू थोडं लवकर गेले, पण भावाचंही उष्ण मगाशी सांगितलं, ही बंधुता आहे. सूड हा भाग पुढचा आहे, पण बंधुता आहे, त्याच्याविषयी असणारं प्रेम हे आहे. धाकटा भाऊ एकोजी राजे, एकोजी राजे उर्फ व्यंकोजी राजे, आपल्याकडे त्याला मराठीत एकोजी म्हणतात, दक्षिण भारतात व्यंकोजी आहे. शहाजीराजांची दुसरी पत्नी जी होती तिचे हे पुत्र आहेत. या एकोजी राजांनी
तंजावरला राहत असताना त्यांच्या बातम्या खाली ते जाणं येणं होतच, पण ते काहीही न करता बसून राहतात. ही बातमी कळाल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, नुसतं असं वैराग्य आल्यासारखं बसणं चांगलं नाही, काही पराक्रमाचे तमाशे दाखवा. तमाशे म्हणजे आजच्या परिभाषेत धराच नाही, पराक्रम म्हणजे कर्तृत्व, तमाशे याचा अर्थ कर्तृत्व घ्यायचा, कार्य करा, असं शिवाजी महाराजांनी त्यांना लिहिलेलं पत्र आहे. धाकटा भाऊ कार्य प्रवण करण्याचं काम शिवाजी महाराज करतात. लक्षात ठेवा, नुसतं बसून राहणं नाही योग्य, काम करा, काम करा, अनेक गोष्टी प्रयत्नशील राहा, हे त्यांना लिहिलं. नुसतं तेवढं नाही, दक्षिण दिग्विजयाला जाताना शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कर्नाटक म्हणायचं आपण, पण प्रत्यक्षात खाली शिवकाशी नाही, श्रीशैल्यम पर्यंत शिवाजी महाराजांनी स्वारी केली. श्रीशैल्यम स्वराज्यात आहे, तिरुपती स्वराज्यात आहे. शिवाजी महाराजांनी तिथपर्यंत राज्याचा विस्तार केला आणि ते जात असताना एकोजी राजांकडे गेले, त्यांची भेट घेतली आणि त्याला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात एकोजी राजांची शिवाजी महाराजांची भेट झाली. एकदा एकोजी राजांना असं वाटलं की आपला भाऊ आपल्याला कैद करायला आला आणि ते पळून गेले रात्री. धाकुटे बुद्धी ही धाकुटी दाखवली असं शिवाजी महाराज म्हणले, म्हणजे लहान आहे आणि लहानपणासारखी बुद्धी दाखवली. मी काय त्यांना कैद करायला आलो काय? नाही, माझा भाऊ आहे त्या हिशोबाने मी वागतोय. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांची ते पळून गेले, युद्धातून हारले म्हणून संपत्ती म्हणजे राज्य जप्त केलं असं म्हणायचं, पण त्यांच्या पोराला आणि त्यांच्या पत्नीलाच ते सगळं चोळी बांगडीसाठी म्हणून देऊन टाकलं. हे शिवाजी महाराज बंधुभाव आपण आहे, आम्हाला कळत नाही. या अर्थाने शिवाजी महाराज सांगितलेच जाते. अनेक विषय अनेक गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या चरित्रात बंधुता दाखवणारे. कुटुंब वत्सलता सगळ्या घरात बघा, संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील, पत्नी 8 आहेत शिवाजी महाराजांना, 8 बायका आहेत ना. या सगळ्याशी त्यांचं कोणाशीही भांडण वैर नाही, ही आवडती ती आवडती असली भांडण नाही. एक राजा होता आणि त्याला 2 राण्या होत्या, जन्मभर ते कथा ऐकत आलो, एक आवडती दुसरी ना आवडती. ध्रुव उत्तमपा या दोन्ही राण्या बघा, एक आवडती दुसरी. शिवाजी महाराजांच्या चरित्रात असं कुठेही नाही. कुटुंबोत्सवता, कुटुंबातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे, प्रत्येक माणसाकडे लक्ष आहे. सतत बाहेर जरी आघाडीवर असतील तरी घरातल्याही गोष्टी लक्ष आहे. घरातल्या गोष्टीला स्वतंत्र माणूस नेमूनही दिलेला आहे. बाळासाहेबची चिठ्ठी शिवाजी महाराजांची चिटणीस आहेत, त्यांना खाजगीकडच्याही कामाचा कारभार आहे. खाजगीकडची घरातली लग्न कार्य किंवा जे काही कार्यक्रम असतात घरातले रोजचे चालणारे असतात, आता सून आहे, लेक आहे, बाळंतपणाला आली आहे, ते सगळं पाहायचं काम चिटणीसाचं आहे. ते रोजच्या रोज चिटणीस आणि शिवाजी महाराजांना सांगायचं आहे. ही शिवाजी महाराजांच्या चरित्रात बघायची, अनेक गोष्टी बघायच्या. गुणग्राहकता, एक एक माणूस शिवाजी महाराजांनी उत्तम उत्तम हुडकून काढला, शोधून घेतला. बाजीप्रभू देशपांडे सुरुवातीला बांदलांच्याकडून लढत होते, शिवाजी महाराजांचे वैरी होते. बांदलांचं शिवाजी महाराजांचं युद्ध झालं, त्यात शिवाजी महाराजांनी बांदलांचा पराभव केला, हा भाग पुढचा. पण त्यावेळी बांदल शिवाजी महाराजांकडे आले पुढं, पण यावेळी युद्धात पराक्रम गाजवणारा हा बाजी, हा माणूस मोलाचा आहे. हा बांदलांचा पेशवा आहे, हा बांदलांचा सेनापती आहे, कारभारी आहे. मग हा आपल्याकडे असला पाहिजे, आपल्याकडे म्हणजे स्वराज्याच्या कामात असला पाहिजे. बाजी काय कोणाशी युद्ध करता, तुमच्याशी युद्ध करणं, तुमचं रक्त गाळणं किंवा आमचं तुमच्यासाठी रक्त गाळणं आम्हाला बरं वाटत नाही, त्या स्वराज्याच्या कामात तुम्ही या. बाजींनी बांदलांची बाजू धरली, पण बांदलांसकट हे शिवाजी महाराज आहे. मुरारबाजी देशपांडा कुठला आहे? हा जावळीकर मोऱ्यांचा माणूस आहे. जावळी शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकली तेव्हा मुरारबाजी तिथे युद्धाला आडवा उभा राहिला आहे आणि मुरारबाजीला शिवाजी महाराजांनी तिथून उचलून आपल्याबरोबर स्वराज्याच्या कामात आहे. एक एक माणूस कसा आहे पहा. सूर्याजी काकडे शिवाजी महाराजांनी त्यांचा मित्र म्हणून आहे. हा साल्हेरच्या युद्धात शिवाजी महाराजांच्या मोगलांबरोबर झालेल्या साल्हेरच्या युद्धात यानं पराक्रम गाजवला, अतुलनीय पराक्रम गाजवला. 1 लाखाची फौज मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते आणि हा सूर्यराव काकडे त्या युद्धात आहे. आणि तो सूर्यराव काकडे त्या युद्धात पडला. कसा पडला? तोफेचा गोळा छातीवर आदळला आणि तो त्यात नाही. एक एक माणूस कसा उचलला शिवाजी महाराज. यसाची कंक कथा आपल्याला माहित आहे, नाव माहित आहे. संभाजी महाराजांच्या काळात यांनी किंवा शिवाजी महाराजांच्याही काळात यांनी पायदळाचं सेनापती पद भूषवलं आहे, पण माणूस सामान्य नाही. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि तिथे गेल्यावरती शिवाजी महाराजांच्या लष्करात 1 लाख लोकांचं लष्कर आहे.
पण हत्ती नाही, घोडे. आणि दक्षिण दिग्विजयाला गेल्यावर भागानगर तिथला जो राजा आहे कुतुबशाह, या कुतुबशहाने शिवाजी महाराजांची भेट घेतली, दोघांचा तह झाला, चर्चा झाली. कुतुबशाह बोलता म्हणला हा राजाजी आपण आलाय, पण आपल्या सैन्यात हत्ती नाही. शिवाजी महाराजांच्या लष्करात हत्ती ठेवत नव्हते महाराज, ठेवत नव्हते म्हणजे इकडं बाकी किल्ल्यावर असतील, पण युद्धाच्या आघाडीत हत्ती बाळगायचा नाही. कारण हत्ती बाळगलं की हालचाली मंद होतात, अनेक गोष्टीचा त्रास होतो. युद्धशास्त्राचं गणित बदलण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलंय, हाही एक गुण आहे. हालचाली मंद होतात, युद्धाचे आघाडीवर त्रासाचं आहे हत्ती बाळगणं. आणि हत्तीवरचा माणूसच बरोबर जर बाणाने टिपला तर युद्ध पडलं. म्हणून शिवाजी महाराज हत्ती बाळगत नाही. आणि त्या कुतुबशहानी शिवाजी महाराजाला हत्ती नाही. शिवाजी महाराज बोलता म्हणजे माझा एक एक माणूस हत्तीच्या बरोबरीचा आहे. कुतुबशाला गंमत वाटली. तो बोलताना म्हणाला तो हाथी से आदमी लढेगा क्या, हत्तीन माणूस लढल. कारण आदिलशाही राज्यात, मोगलशाही राज्यात किंवा अन्य कुतुबशाही राज्यात, निजामी राज्यात हत्तीने हत्तीशी लढाई करायची एक पद्धत होती. त्याला हत्तीची झुंज म्हणतो आपण. कुस्ती असते की नाही, पुरुषाने पुरुषाशी किंवा माणसाने माणसाशी, तसं गेंड्याने गेंड्याशी किंवा रेड्याने रेड्याशी टक्कर लावतात आपल्याकडे. अजून कोंबड्याची झुंज असते, हल्याची टक्कर असते, तसं हत्तीची एकमेकाची झुंज लावायची, ती पायात बसायची. राजाचा छंद आहे. मग हत्ती बरोबर माणूस लढेल का? शिवाजी महाराज म्हणले का नाही. हत्ती बरोबर माणसाची कुस्ती ही त्यावेळेस प्रकार होता, त्याला साठमारी म्हणतात. डागदारी किंवा साठमारी असं नाव आहे. पंढरपूरच्या इतिहासात ही एक उल्लेख आहे. माधवराव पेशवे पंढरपुरात आले आणि त्यांनी वाळवंटामध्ये साठमारीचा खेळ करायला लावला आणि ते स्वतः साठमारी पाहायला वाळवंटाच्या किनाऱ्यावर बसले. साठमारी वाळवंटात झाली. हत्ती बरोबर माणसाची लढाई इथं झालेली आहे. शिवाजी महाराजांना त्यांनी विचारलं तुमचा माणूस लढेल काय? शिवाजी महाराज का नाही, बरोबरीचा माणूस आहे तर आहेच, लढेल. आणि कोण लढेल? त्याला वाटलं की कोणीतरी एखादा सांगतील. की म्हणजे कुणालाही सांगा. बरोबर उभारलेले सरदार होते, त्याने त्यातल्या त्यात बारका लहान सणाचा असं कोण दिसतंय असं त्याला वाटलं. त्यांनी यशाची कंकाकडे हात केला, ये लढेल का? होय म्हणजे गावात दौंडी पेटवली, लढाईची व्यवस्था केली, युद्धाची साठमारीची व्यवस्था केली आणि यशाची कंकाने गोवळ कोंड्यात हत्तीबरोबर युद्ध केलं. नुसता कमरेला लंगोट किंवा मांडचोळणा घातला आणि हातात पट्टा घेऊन हत्तीबरोबर लढाई केली. हत्तीला चकवा देऊन त्याला फसवलं. हत्ती सुद्धा सामान्य नाही, त्याला दारू पाजून त्याच्यासमोर आणून उभा केला. डोंगरा एवढा हत्ती डोंगरा एवढा असतो, त्यातल्या त्यात मोठा हत्ती आणला. हा माणूस तर बारका आणि त्याने हत्तीबरोबर युद्ध केलं. हत्तीची सोंड पट्ट्याने कापून टाकली. सोंड कापली की हत्ती मिळाला. आणि मग कुतुबशहाला खरं वाटलं एक एक माणूस हत्तीच्या बळाचा आहे. खरोखर आहे. एक एक माणूस कसा आहे, माणूस उचलला कसा, कोण ग्राहकता काय शिवचरित्रात इथं पाहिजे. आपण आपल्या चरित्रात उत्तम माणूस कोणचा, आपला मित्र कसा होईल याचा विचार इथं करायचा. येसाजी कंकासारखा, तानाजी मालुसऱ्यासारखा माणूस शिवाजी महाराजांनी एक एक उचलला. बाळाजीची चिटणीस आपल्याला नाव ऐकून मिळतात. शिवाजी महाराजांची चिटणीस आहे, पत्र लिहायचं काम करतो. गुणग्राहकता सांगते शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी कोकणात स्वारी केली, राजापुरावर स्वारी केली आणि घरात माणूस पाठवला, जा आमच्या घरातून जितकं माणूस आहे. बाळाच्या ह्याचं वय 18 वर्षीय आहे. कोण येतोय असं 18 वर्षाचं वय आहे. पण शिवाजी महाराजांना कळला कसा हा माणूस. या बाळाजी अवजी चिटणीसाने आपलं चरित्र शिवाजी महाराजांना लिहून पत्राने कळवलं. फार विलक्षण आहे चरित्र. केव्हा तरी बाळाजी नुसतं एकदा आहे, भयानक आहे. पण शिवाजी महाराजांनी चरित्र वाचलं, सगळं वाचलं, पण त्याचं लिहिलेलं अक्षर जे आहे इतकं उत्तम आहे, मोत्यासारखं अक्षर आहे. मग काय करावं, हा स्वराज्याच्या कामात लिहायला असलेला योग्य माणूस आहे, उचला. त्याला घरातनं बोलवून निरंतर स्वराज्यात आणलं, लिहायला ठेवलं. आपली पत्र खाजगी सचिव म्हणून त्याला पत्र लिहायला सांगितलं. पण माणूस पण कसा आहे, माणूस उचललेला शिवाजी महाराजांचा कसा आहे लक्षात ठेवा. हा बाळाजी अवधी चिटणीस शिवाजी महाराजांचा पत्रलेखक आहे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची अशी इच्छा उत्पन्न झाली की या बाळाजीला राष्ट्रप्रधानात स्थान द्यावं. बाळाजीला म्हणाले तुला राष्ट्रप्रधानात स्थान देतो, तू त्यात काम कर. बाळाजी म्हणाला महाराज नको, मला माझी चिटणीशीच राहू द्या. आता आहे का असं कोणी?
निवडून आले की पहिलं मंत्री कसं होईल याचं सेटिंग लागायला सुरुवात होईल. हा लक्षात ठेवा. अष्टप्रधानात घेतायत आणि तो नाही म्हणतोय नको मला. मग अष्टप्रधानाच्या बरोबरीचा दर्जा चिटणीसाला दिला. शिवाजी महाराजांनी त्याला सोन्याची चौरी दिली, हत्ती दिला. आणि अष्टप्रधानात आता ते बाकीच्या अष्टप्रधानाची कामं वेगळी आहेत, पण ह्याच्या कामाच्या हिशोबाने त्याला काय द्यायचं म्हणून शिवाजी महाराजांनी सोन्याची दौत, शेरभर सोन्याची दौत त्याला दिली आणि लेकडी. शिवाजी महाराज गुणग्राहक कसे असे उत्तम हस्ताक्षर आहे, हा माणूस असला पाहिजे आपल्याला. आणला उत्तम राजे आहेत, मग अशी खूप उदाहरणं सांगितली. जो चांगलं काम करतोय त्याला बक्षीस देतोय. शिवाजी महाराजांनी चोरगे बंधू नावाचे 2 भाऊ, पुण्याच्या परिसरात त्यांची शेती आहे, खेडेबारा आहे ना तिथं, खेड शिवापूर म्हणतो आपण आता त्या परिसरात शेती आहे. मन लावून शेती करतायत आणि ते मन लावून शेती करतायत म्हणून शिवाजी महाराजांच्या बाळपणी, शिवाजी महाराजांना कळतेपणी त्यांच्या बरोबर असणारे जे कारभारी लोक आहेत त्यांनी महाराजांचा विचार, आईसाहेबांचा विचार घेऊन काय केलं, त्याला विहीर बांधून दिली. राजा कसा असावा असा असावा, शेती चांगली करतो ना अजून चांगली कर, तुला विहीर देतो. किती विषय शिवचरित्रात असे शेकड्याने उदाहरण. राजा कसा असावा असा असावा. शिवाजी महाराजांचे सरदार एक आहेत बाळाजी शिळेकर नावाचे होते आणि त्यांनी मुलीचं लग्न ठरवलं. त्यावेळेस लहान वयात मुलीची लग्न व्हायची, लग्न लांबायला लागलं. लग्न ठरलेल्या वेळेत होईना, ठरलेल्या वेळेत त्याचा अर्थ पुढं 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 ढकलायला लागले. जिजाऊ साहेबांनी एकदा राजगडावर सगळीवर बसले असताना त्यांनी विचारलं, शिळेकर लग्न का करीत नाही? ते काय बोलणार, गपचूप थांबले. पण राजा कसा असावा तिथं दोन्ही अर्थाने कळतं. सहस्त्र अक्ष म्हणजे 1000 डोळ्याचा असावा, सहस्त्र हस्त म्हणजे 1000 हाताचा असावा. सहस्त्र डोळ्याचा असावा म्हणजे काय, राज्यात चाललेल्या सगळ्या घडामोडी त्याच्या गुप्तहेरांनी त्याला येऊन सांगितल्या पाहिजे. शिळीमकरांची भानगड अशी होती, भानगड म्हणजे वाईट नाही, की शिळीमकर देशमुख होते, शिवाजी महाराजांच्या पदरी होते, सरदार आहे, पण पोरीचं लग्न आपल्या ऐपतीला देशमुखीला साजेल असं करावं एवढे पैसे नाही. मग राजाने काय केलं पाहिजे ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, जिजाऊ साहेबांनी केलेलं आहे. आपल्या बरोबरच्या जामदार घरातल्या माणसाला बोलवून घेतलं, 500 लोक जेवतील एवढा शिदा द्यायला लावला आणि 100 होल त्याच्या पदरात घातले. आता पोरीचं लग्न कर, पोरीच्या अंगावर 4 सोन्याचे दागिने घाल, खर्च कर. शिवाजी महाराज असे आहेत. राजा कसा असावा असा असावा, गुणग्राहक असावा. शिवाजी महाराजांच्या अफजल खानाच्या भेटीच्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या शिवाजी महाराजांच्या वकिलांनी, वकील पंताजी काका वकील नाव आहे त्यांचं, ज्यांनी या सगळ्या महत्वाची कामगिरी बजावली त्यांना शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीनंतर सन्मान केला, अनेकांना अनेक गोष्टी दिल्या. यांना 700 होन दिली, लक्षात ठेवा, 700 होन. शिवाजी महाराज असे राजा म्हणून असे जनतेकडे मायेची पाखर घालणारे, त्यांच्या सुखदुःखाला साथ देणारे, म्हणून लोक त्यांच्यावर जीव टाकतात. त्यावेळेसच नाही, अजून सुद्धा, अजूनही शिवाजी महाराज आम्हाला आमचा राजा आहेत असं वाटतं, कारण त्यांच्या कृती आम्हाला उद्बोधक ठरतात, म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, आज सुद्धा प्रेम करतो. सेनापती म्हणून आता युद्धात किती गोष्टी सांगाव्यात तेवढी. उत्तम सेनापती आहे, उत्तम वैरी आहे, हेतुता वापरतोय शब्द, उत्तम वैरी आहेत, मरणांतराने वैराणी. रावणाचं युद्ध झालं, रावण युद्धभूमीवर पडला आणि त्यानंतर लक्ष्मणाला रामाने सांगितलं जा आणि त्याच्याकडून ज्ञान घे, त्याच्यापाशी ज्ञान आहे आणि ती वैरी आहे, दिल का नाही, तो ज्ञानी आहे, ज्ञान मिळणं महत्वाचं आहे, जा. लक्ष्मण गेला, रावणापाशी उभारला, मला बंधूंनी पाठवलंय, ज्ञान द्या, काय ज्ञान आहे ते सगळं बोलला. रावणाने त्याला जा परत म्हणून सांगितलं. रावणापासून तो पुरा माघारी आला. लक्ष्मण म्हणाला, काय तुम्ही ती वैरी आहे त्याच्यापाशी ज्ञानाला पाठवताय, त्याने दिलं हाकलून मला. रामाने ऐकून घेतलं. रामराय म्हणाले, तू कुठं गेला? रावणापाशी गेला. कुठं उभारला? कुठं उभारला म्हणजे मी डोक्यापाशी उभारलो. अरे ज्ञान घ्यायला डोक्यापाशी नाही, पायापाशी बसलं पाहिजे. रावणाच्या पायापाशी लक्ष्मण गेला, पायापाशी उभारला आणि विनंती केली मला, मग रावणाने ज्ञान दिलं. लक्षात ठेवा, मरणांतराने वैराणी मरा लागला. पण रावण मेला. मेल्यानंतर ना रामरायांनी सांगितलं, याचा अवधेय करा, याच्या चितीला अग्नी घ्या, संपून टाका. देह नश्वर आहे, संपवला पाहिजे. विभीषणाने सुद्धा नकार दिला, करत नाही म्हणून सांगितलं, पण रामाचा आदेश म्हणून ती केली. मरणांतराने वैराणी, मेला तो संपला, आता त्याची उत्तर क्रिया केली पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं अवधी केलं पुरलंय. त्याचं मुंडकं कापून नेलं, आईसाहेबाला भेट दिलं, वडिलाच्या सोडाची पूर्ती झाली, पण आईसाहेबांनी वैर केलं नाही. ती एका कोरड्यात पुरण देवावर तिची व्यवस्था केली. मरणांतराने पाहिजे वैर मरणाने संपलं, आता काही राहिलं नाही. पण त्यांच्या पदरी ही विचार आहेत का जे आधर्मी आहेत? आजही आमचं लष्कर सीमेवर लढत असताना सैनिक जर पकडले गेले तर त्यांना त्रास देतात, मेल्यावर काय करतात, बोटं कापतात, कान कापतात, लिंग कापतात, नाक कापतात, विद्रूप करतात आणि परत पाठवतात. ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती शिवाजी महाराज आहे, आमची संस्कृती प्रभू रामचंद्र आहे, मरणांतराने माहिती आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो शिवाजी महाराज उत्तम वैरी आहे. धर्मप्रवणता कितीतरी ठिकाणी सांगता येईल, अनेक विषय. इतर रामाचंच चरित्र, धर्मप्रवणता ती आहे. मरणांतराने वैराणी हे रामाचं वाक्य आहे, शिवाजी महाराजांनी अनुसरले. उत्तम साधू आहेत शिवाजी महाराज, विरागी आहे. सुरतेला किंवा अनेक लुटी केल्या, पण शिवाजी महाराजांनी त्यातला एक रुपया सुद्धा घरी गेला नाही. हे साधुत्वाचं लक्षण आहे. शिवाजी महाराजांनी गुलामगिरी बंद केली. रयतेचं काय करावं, गुलामगिरी शिवाजी महाराजांनी बंद केली. माणूस पैशाला विकला जाणं योग्य नाही, गुलामगिरी बंद. ही रयतेवरचं प्रेम आहे. रयत कशी असावी त्याचा विचार शिवाजी महाराज करतात. शिवाजी महाराजांनी स्त्रियांची मुक्ती केली. गुलामगिरी यात बायका विकल्या जायचे ना. ती बाळाजीची चिठ्ठीच मगाशी सांगितलं ना, त्याची कथा तशी आहे. त्याला लहान असताना त्याच्या वडिलाला जंजिराच्या सिद्धीने पोत्यात घालून समुद्रात टाकलं, मारून टाकलं. त्याची चुलते आणि वडील आणि याची आई आणि हा बाळाजी आवजी त्याचे 2 भाऊ. हा बाळाजी आवजी काय 5 वर्षाचा आणि त्याचे धाकटे भाऊ आहे, 1 3 वर्षाचा आणि 1 2 वर्षाचा. या सगळ्याला गुलामाचा बाजार विकायला सांगितलं, कैद करून. एका दलालाकडे देऊन टाकलं. तो दलाल घेऊन गेला आणि या स्त्रीला आणि त्याच्या बरोबरच्या 3 पोराला रस्त्यावर भाजी विकतात तसं उभं करून विकलं. 3 भाऊ. त्या बहीण विनंती केली की माझे मुलं लहान आहेत, आईशिवाय जगणं शक्य नाही. आपण असं करा की एकाच माणसाने मला आणि माझ्या मुलाला विकत घ्यायला. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की घेणाऱ्यावर अवलंबून आहे, माझ्या हातात नाही. घेणारा नुसता तुला घेतला तर मी काही करू शकत नाही, नुसती मुलं घेतली तर त्याने त्याच्यावर अवलंबून. आणि ती स्त्री गुलबाई, तिचं नाव रुक्मिणीबाई तथा गुलबाई, बाळाजी आवजी चित्रे, तिला बाजारात राजापुरात विकलं. गुलामांच्या बाजारात लिलाव सुरू झाला. कोणी रुपया, कोणी 1.5 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये, असं करत करत पुढे चालला. 20 रुपयापर्यंत तो विषय आला, थांबला. आकडे कमी जास्त झाला आणि मागून एकदम एका माणसाने सांगितलं 100 रुपये. 100 रुपये 1 वार, 2 वार, 3 वार झालं. त्याला घेतलं. 100 रुपये घेतले आणि त्या बैला त्याच्या हवाली केलं 3 मुलासकडे आणि तो निघून गेला दलाल. आणि घेणारा माणूस त्या बैला घेऊन गेला. ती बाई त्याच्या मागे चालत गेली. तो घरात गेला आणि ढसा रडला. का? विकत घेणारा तिचा सक्का भाऊ होता, विसाजी तुंगारे. आपली बाई गुलामांच्या बाजारात उभारलेली दिसली, बहीण आणि भाचे, आणि तिनं आपली संपत्ती पणाला लावून तिला विकत घेतली बहीण. आणि बहिणीनं सगळी कर्म कहाणी सांगितली. आजच्यासारखं मोबाईल व्हॉट्सअप नव्हतं, पटकन सांगावं. माझ्या नवऱ्याला पोत्यात घालून मारलं, असं झालं, तसं झालं, असं आहे, तसं आहे, सगळं सांगितलं. मग दोघं 8-15 दिवस तरी जगाला ओळखही दिली नाही. एक बहीण भाऊ आली, घरात राहिले. नंतर मग भाचे शिकवले, वाढवले, मोठे राहिले. ही सगळी आपली कर्म कहाणी या बाळाजीने शिवाजी महाराजांनी लिहिली. गुलामगिरी बंद, स्त्री मुक्ती शिवाजी महाराजांनी केली ती इथं आहे. आजपासून स्वराज्यात गुलामगिरी बंद. कुणी जर गुलाम म्हणून आमच्या माणसाला पकडून नेत असेल तर त्याला मारा, सोडू नका. चाचरी करणाऱ्या अरबांना समुद्रात पडवून टाका, सोडू नका. शिवाजी महाराज असे. आणि म्हणून शिवचरित्र आपल्याला अभ्यास करायचा. आता मी काही गुण सांगितले बरं का. नुसते गुणाचा विचार करायचा तर आचरण शुद्धता. शिवाजी महाराजांना इतकं आचरण शुद्ध एखाद्या साधू संतांचंच असू शकतो, दुसऱ्याच नाही. अभ्यासू, किती अभ्यास, अफाट अभ्यास आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची गागाभट्टाची भेट झाली, बोलण्या चर्चा झाली. गागाभट्टाला शिवाजी महाराजांनी विनंती केली, गुरुजी एक विनंती आहे. काय? शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा धर्मावर वादविवाद झाला. मंडन मिश्र आणि शिवाय गागाभट्टांचं हे आपलं शंकराचार्यांचं अनुनय घेतला, विषय सोडला आणि शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलं, खंडन मंडन झालं.
या विषयानं धर्मशास्त्रात एकही ग्रंथ उपलब्ध नाही. कृपा करून आपण ते लिहू शकता, आपण लिहा. आम्हाला मंडन मिशन माहीत नाहीत, शंकराचार्य माहीत नाहीत, आणि त्यांचा वादविवाद आणि त्यांचा विषय कळणे शक्य नाही. पण शिवाजी महाराजांना ते माहीत आहे. आणि शिवाजी महाराजांनी सांगितल्यावरून गाडवाडतांनी ते पुस्तक लिहिले. शिवाजी महाराज असे आहे, अभ्यासू आहेत. एक विषय अभ्यासाचा सांगितलं, कुठल्याही गोष्टीत अभ्यास कमी नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रात शिवाजी महाराजांनी लहानपणी काय काय अभ्यास केला ते सगळं उदाहरण आहे. रामायण, महाभारत, षटशास्त्र सगळं शिकलेलं आहे. षटांग शिकलेली आहे. युद्धशास्त्र शिकलाय, घोडा कसा चालवावा शिकलाय, घरं कशी बांधावीत शिकली आहे. म्हणजे इंजिनिअरिंग शिकले शिवाजी महाराज. गावं कशी बांधावीत ते शिकले. स्वराज्य कसं बांधावं ते शिकले. माणसं कशी बांधावीत म्हणजे बिल्डिंग मध्ये नाही बरं का, प्रेमानं बांधावीत ते शिकले. सर्वंकष जाण असणारे अनेक विषय आहेत. वैयक्तिक गुण किती शिवाजी महाराजांचे आहेत त्याच्यावर विचार करूया. आणि या अर्थाने आध्यात्मिक गुण, सामूहिक जीवन याचाही विचार आपण उद्या करू. आज 9:15 झालेले आहे, त्यामुळे आज इथंच बास करू. बाकीचा विषय उद्या करू आणि पुढचा भाग चालू.